राज्यात हिवाळी अधिवेशनाची आज नागपूर येथे औपचारिक सुरुवात झाली आणि अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी धर्मांतर व लव्ह जिहाद प्रकरणांवरून मोठी हालचाल पाहायला मिळाली आहे। लव्ह जिहाद विरोधी कायदा तातडीने संमत करावा या प्रमुख मागणीसाठी आज छत्रपती संभाजीनगरमध्ये हिंदू जनजागृती समिती आणि इतर हिंदुत्ववादी संघटनांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले। नेमकी मागणी काय? महाराष्ट्रात लव्ह जिहाद विरोधी स्वतंत्र व कठोर कायदा लागू करावा, पीडित हिंदू युवतींच्या संरक्षणासाठी ठोस कायदे करावेत, धर्मांतरण, फसवणूक, अत्याचार आणि हत्या यांसारख्या घटनांवर नियंत्रणासाठी कठोर कारवाईची तरतूद व्हावी। आंदोलनकर्त्यांचे स्पष्ट मत आहे। उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, हरियाणा, उत्तराखंड अशा अनेक राज्यांनी लव्ह जिहाद विरोधी कायदा लागू केला आणि गुन्ह्यांना आळा बसला, पण महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यात अजूनही असा कायदा नसल्याने हिंदू मुलींच्या फसवणुकीत मोठी वाढ झाली आहे। हिंदू बहिणींवर लव्ह जिहाद, धर्मांतर आणि हत्यांच्या घटनांनी सामाजिक आपत्तीच निर्माण झाली आहे। भगिनींच्या सुरक्षेसाठी आता न्याय मागण्याची वेळ आली आहे। त्यामुळे हिवाळी अधिवेशनात लव्ह जिहाद विरोधी कायदा तातडीने मंजूर करावा अशी ठाम भूमिका नोंदवण्यात आली आहे। हिंसाचार, फसवणूक आणि संगनमताच्या घटनांमुळे समाजात तणाव वाढत असताना या मागणीवर अधिवेशनात काय निर्णय घेतला जातो याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे। हिंदू जनजागृती समिती आणि अन्य हिंदुत्ववादी संघटना यांच्या वतीने आज आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना हे मागणीचं निवेदन देत आहोत की येत्या हिवाळी अधिवेशन जे आहे तर या अधिवेशनात महाराष्ट्रामध्ये लव्ह जिहाद विरोधी कायदा ताबडतोब पारित व्हावा। खोटी ओळख देऊन विवाह करणाऱ्या किंवा धर्मांतर करणाऱ्यांना जन्मठेपेची शिक्षा व्हावी आणि समाजात दहशत पसरवणाऱ्या जे लव्ह जिहादी टोळे आहेत तर या टोळ्यांचा बिमोड करण्यासाठी विशेष पथकांचं आयोजन व्हावं, विशेष पथकं ठेवावीत अशी आम्ही समस्त खोट्या ओळखी दाखवून फसवून माता भगिनींना षडयंत्र रचून त्यांच्या विरोधात लव्ह जिहाद मध्ये फसवले जाते। संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले, दर महिन्याला महाराष्ट्रातून 2000 मुली जात आहेत। देशभरात साधारणतः 18,000 मुली या लव्ह जिहादचे बळी पडत आहेत। या विरुद्ध कठोर कायदा व्हावा या मागणीसाठी हिंदू जनजागृती समितीच्या नेतृत्वात समस्त हिंदुत्ववादी संघटना आज जिल्हाधिकारी महोदयांना निवेदन देत आहेत। आजपासून राज्याचं हिवाळी अधिवेशन सुरू आहे आणि या हिवाळी अधिवेशनात लव्ह जिहादच्या विरोधात कठोर कायदा करण्यात यावा या मागणीसाठी हे निवेदन आहे। नक्कीच या भस्मासुराला, लव्ह जिहाद नावाच्या या भस्मासुराच्या विरोधात कायदा आणला गेला तर त्यावर अंकुश येईल, त्यासाठी हा सगळा प्रयत्न आहे।